भल्या भल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यामध्ये अजूनही आहे असा इशारा शरद पवारांनी आपल्या राजकीय विरोधकांना दिलाय। पवारांचा रोख अर्थातच अजित पवार गट आणि भाजपवर होता। अजूनही मी म्हातारा झालेलो नाही, आपण सगळे मिळून भल्या भल्यांना सरळ करू शकतो असं पवार उपस्थितांना म्हणाले। आज पुण्यातील खेडमध्ये बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमात पवार बोलत होते। कार्यक्रमाला शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचीही उपस्थिती होती। एक तक्रार माझी तुम्हा लोकांच्या बद्दलची आहे आणि ती तक्रार तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी 1400 वर्षाचा झालो, मी 40 वर्षाचा झालो, काय तुम्ही माझं बघितलं अजून? मी काही वर्षाचा झालो नाही। माझी लोकांना सुद्धा सरळ करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे। तुम्ही काही चिंता करू नका। जे काही तुमचं दुखलं असेल ते सगळं दुरुस्त करण्यासाठी जे करायला लागेल ते आपण सगळं मिळून करू आणि एक नवीन निश्चय बघू, एवढंच या ठिकाणी सांगतो। तुमच्या बंधूंचा एक तक्रार माझी तुम्हा लोकांच्या बद्दलची आहे आणि ती तक्रार तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी 1400 वर्षाचा झालो, मी 40 वर्षाचा झालो, काय तुम्ही माझं बघितलं अजून? मी काही वर्षाचा झालो नाही। माझी लोकांना सुद्धा सरळ करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे। तुम्ही काही चिंता करू नका। जे काही तुमचं दुखलं असेल ते सगळं दुरुस्त करण्यासाठी जे करायला लागेल ते आपण सगळं मिळून करू आणि एक नवीन निश्चय बघू, एवढंच या ठिकाणी सांगतो। तुमच्या बंधूंचा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।